आगामी विधानसभा चुनाव को लेकर आज दिनांक 27 सितंबर 2024 को भिवंडी स्थित नासिक रोड संग्रीला रिसोर्ट में भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे द्वारा भिवंडी ग्रामीण के युवा सेना के कार्यकर्ताओं का विशेष बैठक सभा का आयोजन किया गया। इस अवसर पर विशेष रूप से पूरे महाराष्ट्र में युवा सेना के कार्यकर्ताओं को विशेष मार्गदर्शन करने के लिए दौरे पर आए हुए युवा सेना महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष श्री पूर्वेश परिषा प्रताप सर नाईक, शिवसेना उपनेते व माजी जिला प्रमुख श्री प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, शिवसेना प्रवक्ते व युवा सेना सचिव श्री राहुल जी लोंढे, युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास जी नाईक, इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व भिवंडी तालुका ग्रामीण के युवा सेना कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं सभी मान्यवरों की उपस्थिति में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के युवा सेना के कार्यकर्ताओं ने बालासाहेबांची शिवसेना पक्ष में प्रवेश किया। तो वहीं सभी युवा सेना के कार्यकर्ताओं को भिवंडी ग्रामीण विधानसभा चुनाव को लेकर युवा सेना महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष श्री पूर्वेश परिषा प्रताप सर नाईक ने सभी युवा सेना के कार्यकर्ताओं को मार्गदर्शन कर भिवंडी ग्रामीण के आमदार शांताराम जी मोरे को फिर से ज्यादा वोटों से जिताने की अपील की। सामान्य माणूस सुद्धा विधानसभेमध्ये पोहोचू शकतो। मित्रांनो, श्री जांभेकरांची पत्रकारिता ज्यांच्या पत्रकारितेत दिसते त्याला चूस म्हणतात आणि सरकारला जे टाळ्या वाजवत नाही त्यांना कंजूस। महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सरनाईक साहेब आपल्या माध्यमातून आमच्या भिवंडी ग्रामीणमध्ये होते। आम्हाला खूप अभिमान वाटतो, आनंद होतोय। पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर या ठिकाणी सर्वप्रथम मार्गदर्शन करण्यासाठी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नक्कीच प्रभुदासजी नाईक साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपला युवा सेनेचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आपल्या सेना अध्यक्ष सन्मान्य श्री पूर्वेशजी परिषा प्रताप सर नाईक साहेब यांनी भिवंडीच्या ग्रामीणच्या आपल्या भागातून केली आणि त्याच्यात आपण या ठिकाणी सर्वजण साक्षीदार होतो। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले उपनेते त्यांच्या प्रत्येक कार्याची जेवढी आपण या ठिकाणी तारीफ करू तेवढी कमी पडते असे जी सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपले विकासाचे वारे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 3 नंबरचा निधी 290 करोडचा निधी आपल्या या ग्रामीण भागासाठी आणला असे आपले लाडके सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब। त्याचसोबत आजचा आपला युवा सेनेचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आणि या दौऱ्याला ज्यांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणला ते आपले राहुलजी लोंढे साहेब की आपण आज पूर्वेची सुरुवात करत आहात आणि आज गणपती बाप्पा आपण येतो आणि गणपती बाप्पाचे पूजन केल्याशिवाय आपण कुठल्याही कामाचा सुरुवात करत नाही। आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पाने आज आपला माणूस त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून गेला आणि त्या आजच्या कार्यक्रमाला स्लीपर वाढवायला या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्यक्ष गणपती बाप्पांनीच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आपली सफळ वैसे राहणार नाही अशी ग्वाही देण्यास हरकत नाही। एकदा आपण जोरात म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। याच युवा सेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याचे आपण सर्व साक्षीदार, तसेच आमचे मित्र, आमचे नातेवाईक सन्माननीय श्री प्रभुदासजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे सहकारी लवेजी,
ज्यांनी कार्यक्रम आयोजनासाठी खूप धडपड केली ते आमचे निशांत भाऊ, त्यांच्यासोबत आमचे अजयजी मोरे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते. साहेब सकाळी 10 वाजल्यापासून अगदी वेळ दिली, त्या वेळेपासून युवा सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता 10 वाजल्यापासून गेटवर उभा आहे आणि तिथून जेव्हापासून हॉल भरलाय मला वाटतं 2.5 तास झाले साहेब, एकही कार्यकर्ता या ठिकाणी आणला नाही. म्हणून या कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या. अभिमानाची गोष्ट एवढं सांगू शकतो की आज महाविजय संकल्प दौऱ्याचा पहिला ठिकाण हा भाई तुम्ही निवडलेला आहे म्हणजे भिवंडी. आणि मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने इथे ग्वाही देतो की महाराष्ट्रातनं पहिला निकाल लागेल तोही या भिवंडीतनं लागेल आणि भरघोस मतांनी लागेल. तुमचा आशीर्वाद लागला तर नक्कीच लागेल. मगाशी मांजरेकर सर म्हणाले की दोन्ही चांगले नाईक सरनाईक. अहो ते माझे सर आहेत म्हणून ते सरनाईक आणि मी नाईक. आज मला खूप आनंद झाले, म्हणजे खूप बोलावंसं पण वाटतं कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात जे होतं ते ओढत यायला खूप वेळ लागला. भाई आज तुमचं मार्गदर्शन लागलं आणि तुम्ही मला आज हा पहिला कार्यक्रम आयोजन करण्याची संधी दिली. मला आज अभिमान वाटला माझ्या भाईंचा. आज भाई मी तुम्हाला सांगू इच्छितो 2 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या साहेबांनी एक क्रांती केली, त्या क्रांतीनंतर आपणही मला मार्गदर्शन केलं. प्रभुदास ठाणे जिल्ह्यात आपल्याला युवा सेना राबवायची आहे, वाढवायची आहे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे युवा सैनिक असं आपल्याला ब्रीद राबवायचंय. आज आपण तुम्ही बघू शकता की महासागरा एवढी ग्रामीण भागामध्ये युवा सेना तयार केलेली आहे. पर्याप्त भाई आज भिवंडी पूर्व मधील 200 मुस्लिम युवा सैनिकांचा प्रवेश होता, पण आज शुक्रवार असल्याने नमाजाची वेळ होती. पण मी पुन्हा एकदा आपली वेळ मला द्या, त्या 200 लोकांचा आपण तुमच्या हस्ते युवा सेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक युवा सैनिक आज आपल्याकडे इथे येत आहेत. फक्त एवढंच की आपला वेळ द्या. आज आम्हाला फारसं नाही, मला वाटतं फार 1-2 दिवसाचा वेळ मिळाला. या 2 दिवसामध्ये आम्हाला जेवढं काही करता येतं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पुढच्या वेळी नक्की एक 4-8 दिवस अगोदर द्या. आज आपण फक्त बैठक लावली आहे, उद्या मी तुम्हाला सांगतो काय ग्राउंड भरेल एवढा आपल्याला मी इथे मेळावा लावून दाखवेन. आज फक्त इथे भाई जास्तीत जास्त ग्रामीणची आहे. मी तुम्हाला सांगतो भाई काही दिवसापूर्वी उभारण्याच्या युवा सैनिकांचा मेळावा झाला, अख्ख्या जिल्ह्याचा मेळावा झाला. भाई एक 70 ते 80 पोरं असतील, त्यात पण खुर्च्या कमी पडलं तर शिवसैनिक त्याच्यात जाऊन बसलं. आज इथे निव्वळ आणि निव्वळ युवा सैनिक इथे येऊन बसले आणि तेही फक्त भिवंडी ग्रामीणचे. एवढ्या पद्धतीने आज युवा सेना इथे वाढत आहे, राबत आहे. फक्त आपला एवढंच सांगेन, कवी कुसुमाग्रजांनी जे म्हटलेलं आहे की मोडला हा संसार पण मोडला नाही कणा. भाई फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. तुम्हाला ही युवा सेना, तुम्ही आज पहिली बैठक माझ्याकडे लावली आहे ना, मी तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबरची युवा सेना म्हणून भिवंडीची युवा सेना आहे. मी या छातीवर तुम्हाला हात ठेवून सांगतोय. शिवसेना काय आहे? काही पक्षामध्ये ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, नोटांच्या थप्प्या आहेत, असे काही पक्ष तो उमेदवार देतात निवडणुकीमध्ये, त्याला तिकीट देतात. पण शिवसेना असा पक्ष आहे फक्त कार्यकर्ता बघतात, त्याचा पैसा पद बँक बॅलन्स बघितलं जात नाही. त्याला उभं करतात, निवडून आणतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांताराम मोरे आपल्या समोर उभे आहेत. याला म्हणतात शिवसेना. आजचा दुग्ध शर्करा योग आहे. दुग्ध शर्करा दिग्ध सरकार योग मी म्हणेल, कारण धर्मवीर आनंदगे साहेबांना आपण धर्मवीर मध्ये पाहिलं. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी धर्मवीर मध्ये पाहिलं. आज 27 सप्टेंबर पूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगभरामध्ये धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट रिलीज होतोय. आज युवा सेनेच्या या महाविजय संकल्पाची दौऱ्याची सुरुवात आज होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं हा तळागाळातला एका चाळीतला राहुल लोंढे आज भारतातल्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टी झाला, सदस्य झाला. हे केवळ शिवसेनेतच घडू शकतं. म्हणून शिवसेना का महत्वाची आहे? तुम्ही सगळे युवा सैनिक आहात, युवा सेनेचे कार्यकर्ते आहात. आनंदगे साहेबांना आपण पाहिलंय, पाटील साहेबांनी जवळून पाहिलंय. ज्या पायाला भिंगरे लावून प्रमाणे दिघे साहेब काम करायचे, हे दिघे साहेबांचं प्रतिबिंब म्हणून एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्र त्यांना ओळखतो, देश त्यांना ओळखतो. आज एकनाथ शिंदे साहेब गेले 2 वर्षापासून मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली. 30 जून 2022 ला त्यांचा शपथविधी झाला
त्या शपथविधीनंतर मला असं वाटत नाही की 2.5 वर्ष 2.25 वर्ष झालं आपला हा नेता 4 तास तरी झोपला असेल कंटिन्यू. म्हणजे मी काल म्हटलं की इंग्लिश मध्ये AM आणि PM म्हणतात, बरोबर ना? मतलब AM रहने दो या PM, सिर्फ 4 घंटा सोता है अपना महाराष्ट्र का CM. का सोता 4 तास, का झोपता 2 तास? की रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वेब सिरीज बघत नाही, टीव्ही लावत नाही. अरे महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत, महाराष्ट्रातले जे 358 तालुके आहेत, जे 29,000 ग्रामपंचायती आहेत, जे 43,000 गावं आहेत, जे 350 नगरपंचायती आहेत, जे 27 महापालिका क्षेत्र आहेत, या माझा तांडा ते बांधापर्यंत पसरलेला माझा गरीब शेतकरी, माझा कष्टकरी एवढ्या लांबून मला वर्षावर भेटायला येतोय, एवढ्या लांबून मला मंत्रालयात भेटायला येतोय, त्याच्यासाठी मला जागलं पाहिजे, त्याचं काम करून मला त्याच्या घरी त्याला आनंदाने पाठवलं पाहिजे. या उद्देशानं आहे आपला मुख्यमंत्री दिवसाचे फक्त 4 तास झोपतो. हा आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्याला स्वाभिमान पाहिजे की अशा एका नेत्याचे आपण कार्यकर्ते आहोत. अशाईवर बोलून फक्त टाळ्यांसाठी यमक जुळवायचं, बोलायचं, घोषणा द्यायच्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शांताराम मोरे आगे बढो, इथपर्यंत आपल्याला चालणार नाहीये. आता रात्र वैरायची नाही, दिवस सुद्धा वैरायचा आहे. एका बाजूला उभाटा, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची, एका बाजूला काँग्रेस यांनी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना घेण्याचा प्रयत्न केलाय. एकनाथ शिंदे साहेब जे काम करतायत, एकनाथ शिंदे साहेबांची ज्या 13 कोटी जनतेमध्ये जी पॉप्युलरिटी वाढलेली आहे, 13 कोटी जनता या साहेबांना आपल्या घराचा कुटुंब प्रमुख मानते. महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणी स्वतःच्या भावाला सुद्धा माझा हक्काचा भाऊ कोण, ते एकनाथ शिंदे साहेब आहेत हे ठामपणे सांगते. त्या एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सज्ज व्हायचं आहे. जेव्हा त्यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर शांताराम मोरे पुन्हा आमदार झालेच पाहिजे. झाले पाहिजे की नाही? हात वरती करा, कोणाला वाटतं झाले पाहिजे? सगळ्या सभागृहाला वाटतं की शांत काय करायचंय. 200 कोटीचा निधी आणला. मगाशी प्रभुदास कोणतरी म्हणालं, तो पोचलाच नाही. नंतर म्हटलं की सोशल मीडियावर मला पोचल्यावर आपण कुठे कमी पडतोय? आपण मार्केटिंग मध्ये कमी पडतोय. शांताराम मोरे साहेबांकडे जातात, निधी आणतात. मग तुमचे पाणंद रस्ते असतील, सिमेंटचे रस्ते असतील, सुशोभीकरण असेल, डांबरीकरण असेल, एखादा प्रकल्प असेल, एखादा मलनिस्सरण प्रकल्प असेल, वेगवेगळ्या योजना असतील, डोंगर निधी असेल, आदिवासी निधी असेल, असा निधी जर आपला आमदार प्रचंड मेहनत करून आणत असेल, ती कामं जर होत असतील, तर मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, ट्विटरवर, फेसबुकवर शांताराम मोरेंनी मतदारसंघात काय विकासाची गंगा आणली आहे ते तुम्हाला आजपासून प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे. तुम्हाला त्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. फक्त 200 कोटी हा आकडा जरी मोठा वाटला असला तरी 200 कोटीमध्ये भिवंडी ग्रामीणचा काय पायापालक शांताराम मोरेंनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करून दाखवलाय ते तुम्हाला प्रत्येकाला सांगण्याची गरज आहे. बघा, लोकांची मेमरी शॉर्ट असते. लोकांना वाटतं की 200 कोटी निधी आणला, त्याला दुसरी काय घटना घडली, दुसरं काय प्रसंग झाला, लोक विसरून जातात. पण तुम्हाला आता रात्र वैरायची, दिवस वैरायचा आहे. आज तारीख 27, पुढच्या महिन्यात 8, 9 किंवा 10 तारखेला विधानसभेची आचारसंहिता लागेल. 15, 13 किंवा 12 नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होईल. तोपर्यंत तुम्हाला आता स्वस्थ बसून चालणार नाही. तुम्ही आजपासून या छत्रपती शिवाजीला साक्ष ठेवून, बाळासाहेबांना साक्ष ठेवून, शिंदे साहेबांना साक्ष ठेवून आणि आपले सत्तास्थान धर्मेंद्र आनंद सिंगे साहेबांना साक्ष ठेवून तुम्हाला प्रत्येकाला शपथ घ्यायची आहे की युवा सेनेचा हा महाविजय संकल्प दौऱ्याचं फलित काय, तर जेव्हा विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा तुम्ही निधीमध्ये 3रा नंबर बोलला. जेव्हा विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकाच्या मतदाराने मताधिक्याने शांताराम मोरे विजयी झाले पाहिजे. हा रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायचा आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने सज्ज होणं गरजेचं आहे. पूर्वेचे आले ते बोलतील, मी बोलतोय, शांताराम मोरे बोलतील, प्रकाशजी पाटील बोलतील, सगळे आम्ही निघून जाऊ. पण इथं कोणाला थांबायचंय? तुम्हाला थांबायचंय. गावच्या डोंगरावर कोणाला जायचंय? तुम्हाला जायचंय. आदिवासी पाड्यात कोणाला जायचंय? तुम्हाला जायचंय. चौकात कोणाला जायचंय? तुम्हाला जायचंय. गावाच्या प्रत्येक मतदारापर्यंत कोणाला पोहोचायचं? तुम्हाला पोहोचायचंय. आणि मतदार याद्यांचा अभ्यास कोणाला करायचा आहे? तर
तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे सीएम साहेब तर म्हणतात चीफ मिनिस्टर, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. आपला नेता, आपला मुख्यमंत्री जर स्वतःला कॉमन मॅन समजत असेल तर आजपासून सुद्धा आपण कुठले पदाधिकारी नाही, मी पण सामान्य शिवसैनिक आणि कॉमन मॅन म्हणून कॉमन मॅनच्या घरी जाईल आणि शिवसेनेचा प्रचार करेल. ही शपथ तुम्ही आज सगळ्यांनी घ्यायची आहे आणि मला वाटतं की तुम्ही ती पूर्ण कराल. आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा गर्व वाटला पाहिजे. जेव्हा पूर्वेची या मतदारसंघाचा आढावा श्रीकांत शिंदे साहेबांना देतील, मुख्यमंत्री साहेबांना देतील, तेव्हा त्यांनाही कळेल पूर्वेजींचा दौरा सफल होता. शांताराम मोरेंना विजयी करण्यासाठी आजपासून या भिवंडी ग्रामीण मधला, भिवंडी जिल्ह्यामधला प्रत्येक आपला युवा सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता सटून कामाला लागलेला आहे. असं दाखवायचं आपल्या वरिष्ठांना, असा विश्वास द्यायचा आपल्या वरिष्ठांना. हा विश्वास तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अत्यंत मेहनत करणारे कार्यकर्ता आज या भिवंडी ग्रामीणचा आमदार म्हणून आपल्या समोर बसलेला असला तरी माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकास मी कसा करू शकतो या दृष्टिकोनातून लढणारा एक व्यक्ती म्हणून शांताराम मोरे साहेब अत्यंत चांगलं काम करत आहेत हे आज या ठिकाणी मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आज युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना युवा सेनेला अजून अधिक मजबूत करण्यासाठी आपण हा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज या भिवंडीमध्ये करतो. प्रभुदासनी सांगितलं की मला परत तुम्ही वेळ द्या आणि या भिवंडीमध्ये अजून 2 दिवस जर दिले तर अजून चांगले कार्यक्रम राबवू. आज सुरुवात मी इथून केलेली आहे. आता हे माझा 27 तारखेचा दौरा संपल्यानंतर मला परत प्रचारासाठी तर यायचंच आहे. इथे फक्त एकच विनंती आहे, जरा दुपारची वेळ ठेवा. काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही ठाणेकर आहोत आणि आम्हाला बुधवार आणि रविवारचं जेवण जेव्हा लागतं तेव्हा आम्ही भिवंडीवरून पार्सल ठाण्याला मागवतो. पुढच्या वेळेस मी भिवंडीत येऊनच भोजन करीन ना. आज कुठलाही दिवस तर तुम्ही असं प्लॅनिंग करून निवडा. इथली भाकरी, इथलं मटण. युवा सैनिकांना मी एकच विनंती करीन की आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. आज शांताराम मोरे साहेब त्यांच्या पद्धतीने तर नक्कीच मेहनत करतायत. प्रकाश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या भिवंडी मध्ये सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी अत्यंत चांगलं काम करत तर आहे. परंतु आता पुढील जी 60 दिवस आहेत, 50 दिवस आहेत, हे आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे. कारण राहुलजींनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जर एकनाथ शिंदे साहेब पुन्हा या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हवं असेल तर त्या नेतृत्वाला सिद्ध करण्यासाठी आज शांताराम मोरे सारख्या एका आमदाराला पुन्हा आपल्याला आमदार करणं सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की चांगली युवा सैनिकांची जी ताकद आहे ती आता तुम्ही करा. एकूण 350-400 बूथ या मतदारसंघामध्ये, या प्रत्येक बूथवर कमीत कमी 10 युवकांनी सुद्धा आहे, म्हणजे 10 युथची तरी त्या ठिकाणी आपल्याला यादी तयार करावी लागणार आहे. 1 बूथ 10 युथ हा फॉर्म्युला जो आहे हा प्रत्येक आपल्या बूथ प्रमुखांनी तयार करायला पाहिजे. म्हणजे एका युवा सैनिकांनी जरी 100 मतदारांपर्यंत 100 मतदारांची जबाबदारी जरी घेतली तरी आपल्या दृष्टिकोनातून ती महत्वाचा आणि मोठा हा विषय असणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्या युवा सैनिकांना विनंती करेन की अतिशय चांगली आणि मेहनत आता तुम्ही करा. मी दरवेळेस सांगत असतो की माझा जो युवा सैनिक आहे त्यांनी काय फक्त झेंडे लावायचे आणि बाईकची रॅली काढायची का, तर नाही. माझा जो युवा सैनिक आहे, शिवसेना पक्षाचा जो पदाधिकारी ज्या पद्धतीनं काम आणि जबाबदारी घेतो तशीच जबाबदारी आमच्या युवा सैनिकांना सुद्धा भविष्यात मिळावी ह्या दृष्टिकोनातून विचार करणारा मी युवा सेनेचा कार्य करतो. झेंडे लावायचे हा ते युवा सेनेवाल्यांना सांगा, बाईक रॅली काढायची हा ते युवा सेनेला सांगा. पाटील साहेब ह्या पुढे पूर्वेश सरनाईकच्या युवा सेनेमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या युवा सेनेमध्ये आमचा युवा सैनिक हा प्रत्येक जबाबदारी शिवसेना आणि महिला आघाडीला ज्या पद्धतीने दिली जाते त्या पद्धतीची जबाबदारी आमचा युवा सैनिक सुद्धा स्वीकारणार हे आज या ठिकाणी मला शेवटी फरक आहे. पूर्वीचे नेते आणि आत्ताच्या नेत्यांमध्ये फरक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2.5 वर्षामध्ये माझ्यामध्ये तर राहुलजी 250 लोक सुद्धा गेले होते आणि या 2.5 वर्षामध्ये किमान 25-30 लाख लोक या वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये गेले होते. आणि म्हणून तोच फरक आहे. पूर्वीचे युवा सेनेचे जे अध्यक्ष होते त्यांनी काय त्याचा दौरा वगैरे केला नव्हता. प्रभुदासला तर चांगलीच त्याची माहिती आहे.
इथं बाजूला मॅकडॉनल्ड आहे, तिथनंच कोल्ड कॉफी हे सगळं घ्यावं लागायचं. कधी भाकरी विषयी बोलणार पण नव्हतं. तळागाळातला कार्यकर्ता म्हणून आता आपल्याला काम करायचं. कोणी नेता बनवू नका, सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा. आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्ता म्हणून काम करतात. 2.5 वर्ष जरी ते मुख्यमंत्री आज मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, तरी 2.5 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या एक रुबाब किंवा नेता म्हणून त्यांनी काम केलं नाही, तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. आज तुमच्या भिवंडीचा कार्यक्रम असेल साहेब, आजही शिवसेनेचे जसे जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचे तसंच जिल्हा प्रमुख म्हणूनच आजही ते मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम करतायत. आणि म्हणून ते जे कार्यकर्ता म्हणून काम करतायत तसंच काम आपण सगळ्यांनी करा, ही सुद्धा विनंती आज या ठिकाणी आपल्याला करतोय. सोशल मीडिया, मला विश्वास आहे आता आज बरं नेटवर्क नाही आतमध्ये, नेटवर्क नसतं तर सगळे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपला बसले असते. जसं आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामला वेळ देतो तसंच वेळ त्या फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर आता आपल्या शिवसेना पक्षासाठी आपल्या आमदारासाठी द्या. आपल्या आमदाराचा जास्तीत जास्त प्रभुदास म्हणाला की साहेबांनी 208 कोटीचा निधी या ठिकाणी आणला, परंतु तो निधीचा जो प्रचार आहे तो लोकांपर्यंत झालाच नाही. आपल्या दृष्टिकोनातून आपले आमदार जे करतायत काम ते लोक घरोघरी आपल्याला आता पोहोचवायचं. आणि हे घरोघरी पोहोचवण्याचं साधन काय, फक्त बॅनर लावून ते होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणूस जो घरी बसतो त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो मेसेज जायला पाहिजे, फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही त्याची हे केली पाहिजे. आता जसं आपण सांगितलं की काय तुम्ही स्लोगन दिला होता ना मोरे साहेबांसाठी, विकासाचे वारे कोहिनूर हेरे शांताराम मोरे, हे जे असे वाक्य आहेत ह्याची वाक्य आताच आपण तयार करून हे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या माध्यमातून याचा प्रचार तुम्ही सुरू करा. आज या ठिकाणी आपल्याला एक कागद असा मिळाला असेल, मिळालंय की नाही, तर ह्या सोशल सैनिकवर जो आपला सोशल सैनिक आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय, त्या सोशल सैनिक त्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्या किंवा जय महाराष्ट्र करा, तुम्हाला त्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. आणि संघटनेचं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करतायत त्याची माहिती सुद्धा त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला येत आहे. तर मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे कळकळीची विनंती करतो की आतापासून आजपासूनच आपल्याला खूप मेहनत आहे, खूप आपल्याला कष्ट करायचे आणि कष्ट केल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगलं त्याचं यश सुद्धा मिळणार आहे हा विश्वास मला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी चांगलं काम करा असं आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं. कारण आताच्याच लोकसभा असं आकडे सांगून काय होणार नाही, आपल्याला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल, ग्राउंड वर जाऊन काम करावं लागेल. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मेहनत घ्या. आणि मी प्रभुदास तुम्हाला विनंती करतो की तुमच्या साहेब तुमच्याही मतदारसंघामध्ये तुम्ही मला यादी द्या. पूर्वी युवा सेनेत काय व्हायचं, तर युवा सेनेमध्ये आमदारांनी एक यादी दिली, ती आमदार एकाकडे जाणार, मग ती यादी दुसऱ्याकडे जाणार, मग तिसऱ्याकडे जाणार आणि मग त्या अध्यक्षांकडे जाणार. मग अध्यक्षांकडे जात असताना ती यादी कुठे जायची, ड्रॉवर मध्ये जायची. पूर्वी सरकारकडे यादी व्हॉट्सअपवर जरी आली ना तर लगेच 5व्या मिनिटाला ती यादी माझ्या लेटरवर तुमच्या हाती पोहोचून. पूर्वी इंटरव्ह्यू सिस्टम होते आणि एका ऑफिसर त्या आमदारांनी त्या युवा सैनिकावर विश्वास दाखवलेला आहे, तर माझा विश्वास त्या आमदारावर आहेच. म्हटलं की माझा विश्वास माझ्या त्या युवा सैनिकावर सुद्धा आहे. आमदारांनी दिलेली यादी लगेच आपण जाहीर करू हे सुद्धा या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं. या मतदारसंघामध्ये विधानसभा अध्यक्ष असतील, विधानसभा सचिव असतील, विधानसभा उपाध्यक्ष असतील, विधानसभेचे जे आपले विभाग असतील त्या विभागानुसार सुद्धा तुम्ही अध्यक्षांची निवड करा, उपाध्यक्षांची निवड करा, सचिवांची निवड करा. जितके पद हवे तितके पद आपण देऊ. कारण मी लगेच लक्षात ठेवा, शिवसेना हा पक्ष क्वांटिटी आणि क्वालिटीवर काम करणारा पक्ष आणि आपल्याला चांगल्या मुलांना घेऊन एकत्रितपणे ही युवा सेना अधिक मजबूत करायची. कारण तुम्हाला सांगतो, उदाहरण सांगतो की पूर्वी भिवंडीमध्ये युवा सेना खूप स्ट्रॉंग होती. आम्ही यायचो भिवंडीमध्ये कार्यक्रम असला की आम्ही यायचो कार्यक्रमाला. तशी आजही युवा सेना इथे चांगली मजबूत आहे, पण आपल्याला अजून त्या युवा सेनेला मजबूत करायचंय. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवर्जून आणलेले आहे ह्या सगळ्या योजना सुद्धा आपल्याला लोकांच्या घरोघरी पोहोचवायच्या. आज लाखो लोकांना आणि युवा महाराष्ट्राची सुरुवात तुमच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि नक्कीच ही गोष्ट मला आयुष्यभर लक्षात राहील अशा शुभेच्छा सुद्धा देतो. तसं शांताराम मोरे साहेब आणि सरनाईक साहेबांचे अत्यंत जवळचे नातं आहे. विधानसभेमध्ये अत्यंत म्हणजे मला आज सकाळी मी निघालो तर मी पप्पांना सांगितलं की असंच आहे, तर मला पप्पा बोलले अरे शांताराम मोरे एकदम चांगला कार्यकर्ता आहे, खूप मेहनत करणारा आमदार आहे. आणि कधी कधी कुठे काही त्यांना अडचणी झाल्या विधानसभेमध्ये
प्रश्न उत्तर असतील किंवा लक्षवेधी असेल किंवा अनेक गोष्टी असतील तर शांताराम मोरे साहेब सरनाईक साहेबांकडे जातात आणि त्यांना विचारून सांगतात की साहेब आपण काय याच्यामध्ये करू शकतो. तर सरनाईक साहेब मला तेच बोलले की शांताराम मोरेला ज्या ज्या वेळेस मदत हवी होती त्या त्या वेळेस मी त्याला मदत करत असतो आणि पुन्हा एकदा शांताराम मोरे हा आमदार होणार अशा शुभेच्छा सरनाईक साहेबांनी सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करत असताना सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आता काम करा. आता आपल्याला लढायचंय, लढायचं नाहीये. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी चांगलं काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.